दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नंदू विथ महेश. फ्रंट लाईन षटक, बॉल राहुलच्या हातामध्ये. चला त्वरा करा, लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा. चला चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. पहिलं षटक, षटकातील पहिला बॉल राहुल. या वेळेस बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. पहिला बॉल, चांगली सुरुवात या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून. बीट केलंय नंदू या फलंदाजाला. राहुल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. सुनील माली त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. टीम मानकोलीचा विचार केला तर त्यांच्यासाठी ही मॅच जी आहे ती भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण एक सामना सारंगाव टीमने जिंकला, एक सामना पिंपलघर टीमने जिंकलाय. तर नक्कीच आता मात्र जसं टीम ठाकूरपाडाच्या ग्रुपमध्ये जे घडलं, पोगाव विरुद्ध भिनार एक ओव्हरची मॅच झाली, ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? जर टीम मानकोली जिंकली तर नक्कीच पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी वेळेची आवश्यकता आहे. सो प्लीज थोडं स्पीडली खेळा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. दोन धावा धावफलकावर. राहुल माली चांगलं षटक फेकतो आतापर्यंत. कारण 3 बॉल टाकून झाल्यात आणि धावा मात्र फक्त आणि फक्त 2च खर्च केल्यात. मोठ्या फटक्यासाठी मुभा दिली नाहीये, हे खूप महत्त्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अजून एक चांगला बॉल. पायचीची अपील जरूर झाली होती, मात्र हाईट फॅक्टर तपासलं गेलं. फक्त आणि फक्त एकच धाव, सिंगल. राहुल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. हा बॉल देखील शरीराचा भेद घेतोय. धाव नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. बॉल मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 3 धावा. अतिशय सुरेख षटक राहुल मालीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 3 धावांचं षटक फेकलं गेलं. षटक क्रमांक 2 संदीप आलाय. पाहूया संदीप कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण पहिलं षटक तर अप्रतिम फेकलं गेलंय. 3 धावा ज्या षटकामध्ये खर्च झाल्या. पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहतोय. पहिला बॉल.
या बॉलेचा बॉल ऑफसाईडला कव्हर इझन मधून उडवलाय. डीप कव्हरला राहुल मालीचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका ठरेल का? यस, रन आउटची विकेट. पहिला गडी बाद, फलंदाज बाद महेश. नवीन फलंदाज गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक महत्वाचा खेळाडू पिंपलगड टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची गाडा लागली आहे. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. संध्याकाळचं सत्र दमट वातावरण, परंतु तरी देखील टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हे दाखवून दिलंय आतापर्यंत टीम मानखोलीने. चांगली गोलंदाजी. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. चेंडू सरळ सीमा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी सरळ बॅटने हा फटका खेळून काढला होता. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून बॉल सीमा पार झाला होता. चौकाराच्या मदतीने धावफलक 9 वर पोहोचलाय. संदीप पुन्हा एकदा. या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. अप्रतिम फटका मिडल ऑफ द बॅट. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी षटकार. संदीप पुन्हा एकदा. यावेळेस देखील फटका चांगला आहे. खाली क्षेत्र जरूर निवडलंय. संदीप ज्युनियर त्या ठिकाणी पोहोचतोय. क्षेत्ररक्षण चांगलं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सतरा धावा धावफलकावर. यावेळेस देखील ड्राईव्हचा फटका. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. राहुल माली त्या ठिकाणी आहे. याआधी षटक चांगलं फेकलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील चांगलं गेलंय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 18. पहिल्या षटकामध्ये 3 तर या षटकामध्ये 15. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा बोलूया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर सुनील माली. पाहूया सुनील कशा प्रकारे हे षटक हाताळेल. पहिला बॉल. यावेळेस हा बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतोय नंदू. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस लेट कटचा फटका. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर केलाय त्या ठिकाणी गणेश पाटीलने
आणि पाहता पाहता चेंडू निघून गेलाय थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. 4 धावा चौकार. कटचा फटका आपण पाहिला. वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केला. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. गणेश पाटील सोबतच पिंपलगर टीमला या वेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. डीप पॉइंट वरून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले होते. एका धावेच्या मदतीने धावफलक 24 वर पोहोचले. सुनील माली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील समोरच्या दिशेने ड्राईव्हचा फटका. अप्रतिम क्लासिकल बॉल निघून जातोय सीमा पार. चौकार. या वेळेस देखील मिडल ऑफ द बॅट झालाय. अजून एक दमदार फटका. 6 धावा षटकार. .34 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये राहुल मालीने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 पासून धावांचा वेग वाढवला गेलाय. नंदू आणि गणेश पाटील यांच्या माध्यमातून एक चांगली भागीदारी या ठिकाणी होत आहे. संघाला आवश्यकता देखील होती. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 36 धावा धावफलकावर आहेत. मात्र यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय. मनोज केनी. शेवटचा अंतिम षटक. 36 धावा आतापर्यंत धावफलकावर. षटकातील पहिला बॉल मनोज केनी. आडवा बॅटचा हा प्रहार गणेश पाटीलच्या बॅट मधून. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. उद्या आमचं शेड्यूल जे आहे ते ठीक 9 वाजता या ठिकाणावरनं सुरुवात होईल. पहिली मॅच निंबावली विपक्ष खांडपे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर साविंद्रा टीमला देखील त्या ग्रुपमध्ये आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. या वेळेस बॅट कुठेतरी आधीच फिरवली गेली आहे. चेंडू मात्र थोडा उशिराने येतोय. अर्थातच वेग परिवर्तन व्हेरिएशन कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मनोजच्या माध्यमातून. या वेळेस देखील आडव्या बॅटने हा प्रहार केलाय. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते या बॉलवर. धावफलक 1 ने पुढे सरकलंय. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज केनी चांगले षटक हाताळतोय आतापर्यंत. समोर गणेश पाटील.
ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट. 6 धावा षटकार. गणेश पाटील समोर आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू हाताळाल तर मात्र परिणाम समोरच आहेत. आला त्याच्या बॅटमधून हा षटकार. यावेळेस देखील आडवा बॅटने ऑन साइडला बॉलला भिडकावलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तानाजी. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. या इनिंग मधील शेवटचा बॉल. पाहूया किती धावांचं लक्ष असेल आणि त्यानंतर पिंपलगड संघ आपण देखील सहकार्य करा. त्वरितच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. संदीप ज्युनियरच्या हातामध्ये बॉल. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद गणेश पाटील. आणि अशा प्रकारे पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. धावा धावफलकावर 46 धावा झाल्या आहेत. 47 लक्ष गावदेवी पिंपलगड टीम समोर. ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आणि पोगाव टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी या. चला ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. नक्कीच त्या ग्रुपचा जर विचार केला तर भिनार संघ बाहेर झालाय. मात्र पोगाव आणि ठाकूरपाडा या 2 टीमचं आव्हान अजूनही जिवंत आहे. आणि त्या 2 टीम मधून कोणता संघ क्वालिफाय होईल याचं उत्तर तुम्हाला त्या एका ओव्हरच्या मॅच मध्ये मिळून जाईल. तर चला लवकरात लवकर आपण टॉससाठी या. चला टॉस लवकरात लवकर आपण करूया. प्रमोद दादा तुम्हीच करून घ्या चला. मॅचला सुरुवात होते.
47 47 धावांचं लक्ष आहे. मॅच ऑन. पहिला बॉल अप्रतिम अप्रतिम फटका. खाली क्षेत्र निवडला. हा तर क्लास आहे सुनील मालीचा. आलाय पहिल्याच बॉलवर धमाकेदार चौकार. फोर्टी 47 लक्ष असताना मात्र पहिल्याच बॉलवर सुनील मालीच्या बॅट मधून हा चौकार आलाय. देवीदास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय. नक्कीच सुरुवात जी आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलाय. हा बॉल देखील थांबत नाहीये. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी. चांगली सुरुवात. चला वेल कमी खर्च करा. बघा आयोजक या ठिकाणी आहेत. नक्की ज्यांच्या माध्यमातून वारंवार सूचना येते की वेल आपण कमी खर्च करायचा आहे. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील अजून एक समोरच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. महत्वाची विकेट. सुनील माली बॅक टू द डकआउट. फलंदाज बाद. चला टीम मीटिंग नको आहे. टीम मीटिंग नको आहे. यानंतर मॅच खेळवायची आहे आपल्याला. प्लीज कोऑपरेट करा. यस डीजे मास्टर आपण नक्कीच सॉंग्स प्ले करू नका. मॅच आपण थोडी फास्ट खेळूया. पिंपलघर टीमचे कॅप्टन प्लीज आपण कोऑपरेट करा. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. हा फटका चांगला आहे. बॉल वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. हा तिसरा चौकार आपण पाहतो या षटकातील. एक महत्वाची विकेट जरूर काढली आहे देवीदासने, परंतु 3 चौकार खर्च केल्यात आतापर्यंत आणि खेळ झालाय 4 बॉलचा. 47 लक्ष आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी केला जातोय, कारण खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल देवीदास पुन्हा एकदा या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी थ्रो. 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो झालाय, मात्र फक्त 2च धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग राहुलच्या माध्यमातून. दोनने धावफलक 14 वर पोहोचले. देवीदास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होत आहेत. समोर अविन माली यावेळी समोरच्या दिशेने टॅप केलाय. महेश त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, मात्र एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालंय. ज्या षटकामध्ये आल्यात 15 धावा. चला नवीन गोलंदाज लवकरात लवकर या. थोडं स्पीडली गेला. चेक. हॅलो
हॅलो हॅलो हॅलो चेक. नवीन गोलंदाज महेश आलाय. पाहूया महेश कशा प्रकारे हे षटक हाताळेल. पहिल्या षटकामध्ये तर सुरुवात चांगली झाली आहे. थोडा टीम स्पीडअप करायचं आहे. गुरुदत्त मानकोली 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. महेश ऑन साइडला अविनच्या बाट मधून फटका चांगला आलाय, परंतु क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकले. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. महेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वॉट कॅच. यस गोटे आहेत त्या ठिकाणी. काय कमालीची कॅच पकडली आहे. नक्कीच त्या क्षेत्रात प्रमोद भोईर यांनी देखील अतिशय सुरेख झेल काल पकडली होती. नवीन फलंदाज संदीप आलाय. संदीप माली पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. महेशने देखील विकेट काढली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, कारण 1 बाउन्सने बॉल निघून गेलाय त्यांच्या डोक्यावरून. सीमा पार 4 धावा चौकार. चारने धावफलक पुढे सरकलाय. 21 झाल्या आहेत. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 15 बॉलचा खेळ बाकी आहे. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील ऑन साइडला प्रहार तर झालाय, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वॉट कॅच. अजून एक चांगला झेल. फलंदाज बाद. खूप चांगला संघर्ष सुरू आहे दोन्ही संघांचा. आपण पाहतोय शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलं होतं आणि सुंदर असं कलेक्ट केलेलं आहे झेल. आणि संदीपचं विकेट मिळणं एक मोठी बाब आहे गोलंदाजासाठी. एक चांगला फिनिशर आहे, मात्र जास्त वेळ खेळपट्टी थांबू शकलं नाहीये. लक्ष जर बघितलं 47 धावांचं आव्हान, एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. सायंकाळ थंडगार हवा सुटली आहे आणि मॅच फार मोठा गरम मॅच आहे. नवीन रणजित मैदानाच्या आतमध्ये आला क्रमांक 5 वर. या मॅच मध्ये या षटकामध्ये किती धावा थांबतील या गोष्टीकडे लक्ष देताना आपण पाहतो दोन्ही संघ, कारण की 6 धावा आल्यात आणि 2 गडी देखील बाद केलेले आहेत महेशने. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात. वॉट कॅच. काय कमालीच्या कॅचेस पाहायला मिळतात पिंपळगड टीमच्या माध्यमातून. क्रिकेटचं समीकरण संदेश आहे की पकडा कॅच जिंका मॅच. सायंकाळचा हा नक्कीच क्षेत्र आहे आणि त्या सायंकाळीमध्ये 3 विकेट एका षटकामध्ये घेतलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पारितोषिक देखील पटकवला होता. पिंपळगड संघाने क्षेत्ररक्षक त्वरित लावून घ्यायचा आहे. या चला चला विकेट नंतर जमू नका आपण. घाई करा प्लीज, विनंती आहे. कारण ठाकूरपाडा आणि पोगाव दोन्ही संघ वेटिंग वर आहेत. सो प्लीज घाई करा. संदीप ज्युनियर टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण या ठिकाणावरनं अजूनही उर्वरित 13 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता. षटकातील शेवटचा बॉल. महेश विकेट हॅट्रिक वर आहे आणि ती कंप्लीट.
वाडा बॉलिंग विकेट हॅट्रिक. काल देखील आपण पाहिलं होतं कारिवली गावचा गोलंदाज भारत पाटीलने विकेट हॅट्रिक घेतली होती आणि आज मात्र महेश देखील विकेट हॅट्रिक साजरी करतोय. गुड बॉलिंग. नवीन फलंदाज मनोज केनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मागे 26 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक तिसरा खूप महत्वाचा आहे. 12 चेंडू 26 ची आवश्यकता. महेशने भरपूर चांगली गोलंदाजी केली. ज्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक तिसरा अंकुश आलाय. राहुल माली विथ मनोज केनी. भरपूर मोठी जबाबदारी आता या दोन खेळाडूंवर आहे. 12 चेंडू 26 ची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल संपर्क आवत असं नाहीये परंतु एक धाव कंप्लीट झाली आहे. अगदी दुरून बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर. अंकुश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण राहुल मालीला पाहतोय. भरपूर अशा अपेक्षा आता मात्र राहुलच्या माध्यमातून आहेत. या वेळेस हा बॉल भरपूर चांगला होता. बीट केलाय राहुलला. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल यष्टीचित केलंय. त्या ठिकाणी राहुलला मात्र मैदान सोडावं लागेल. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो दबाव निर्माण करेल टीम मानकोलीवर. आता मात्र उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये विजयासाठी 24 धाबांची आवश्यकता आहे. किशोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला थोडं स्पीडली गेला. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने. महेश त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाहीये टीम मानकोलीसाठी. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 24 धावा धावफलकावर. अजूनही 23 बनवायच्या आहेत. ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या दरम्यान रन आउटची विकेट. फलंदाज बाद. सात विकेट्स आतापर्यंत झाल्यात. अर्थातच तू चल मी देखील आलोच ही परिस्थिती टीम मानखोलीची आपल्याला पाहायला मिळते. सुनील मालीच्या बॅटमधून सुरुवात चांगली झाली होती. 2 चौकार पहिल्या 2 बॉलवर आले होते. मात्र त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला तग धरून उभं राहता आलं नाहीये. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. 26 धावा धावफलकावर. 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. टॉप एज यष्टीरक्षक जेल खाली. पुन्हा एकदा तेच चित्र. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. 8वी विकेट मनोज केनीच्या रूपाने. अर्थातच आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी रन्स आवश्यक आहेत.
21. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धाबांची आवश्यकता. यानंतर अजून एक मॅच आहे. एका ओव्हरची मॅच जरूर खेळवली जाईल. सो प्लीज हरी अप, थोडी घाई करा. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट होते त्या ठिकाणी. गोट्या पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक देवीदास त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये, कारण तब्बल 9 विकेट्स पिंपलगड टीमने घेतल्या आहेत. लास्ट पेअर, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉल शिल्लक आहेत 4. गोट्या पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. 20 धावांची आवश्यकता आहे 3 बॉल मध्ये. अर्थातच औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. सिंगल कंप्लीट. फक्त 2 बॉलची फॉर्मॅलिटीज लेफ्ट आहे या मॅच मध्ये. 2 बॉलचा खेळ आणि त्यानंतर नक्कीच विजय मात्र सुनिश्चित झालाय पिंपलगड टीमच्या बाजूने. आणि अशा प्रकारे टीम मानकोली ऑल आउट. सर्व बाद. मॅन ऑफ द मॅच ज्याने ठोकला 29 धावा, नंदू. आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. प्रमोद दादा, पुढील मॅचचं कसं काय आहे नक्कीच लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे.